वर्धा प्रशासन वर्धा प्रशासन वर्ध्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रस्त्यावर करण्यात आले आंदोलन। वर्ध्यात लाडका खड्डा योजना सुरू करण्याची मागणी करीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे वेधले लक्ष। पावसामुळे वर्धा शहरातील रस्त्याची पोलखोल झाली आहे। वर्धा शहरात विविध चौकांमध्ये मोठे मोठे खड्डे पावसामुळे पडले आहे। वर्धा नगर परिषद प्रशासनाकडून झालेल्या रस्त्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे डांबर आणि सिमेंट वापरण्यात आले, ही अवस्था झाली। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लाडका खड्डा योजना जाहीर करण्याची मागणी करीत लाडका खड्डा आंदोलन करण्यात आले। वर्धाच्या वंजारी चौक आणि पावळे चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आले आहे। स्थानिक आमदार आणि जिल्हा प्रशासन यांच्या विरोधात घोषणा देत खड्ड्यात बसून आंदोलन केले गेले। आंदोलनात मोठ्या संख्येत कार्यकर्ते व महिला देखील सहभागी झाल्या होत्या। शिवसेनेच्या वतीने मागील अनेक दिवसापासून आम्ही प्रशासनाला वर्धेच्या विनंती करून राहिलो का तत्काळ वर्धेच्या जो शहरी आणि ग्रामीण भागात जो मोठे मोठे खड्डे झाले आहे ते तुम्ही तत्काळ त्याची डागडुजी करा, दुरुस्ती करा। पावसाळ्यापूर्वी हे खड्डे दुरुस्ती होणे अपेक्षित होते, पण सदर प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे अनेक नागरिक या खड्ड्यामध्ये पडत आहे। म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आज वर्धा जिल्हाधिकारी मार्फत आम्ही निवेदन पाठवून विनंती करून राहिलो का ज्याप्रमाणे तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली, लाडका भाऊ योजना सुरू केली, तसेच तुमचा जो प्रशासन आहे वर्धेचा हे जो खड्ड्याला अनेक वर्षापासून पोसून राहिला, तर म्हणून लाडका खड्डा योजना आता तत्काळ सुरू करा। आणि त्या खड्ड्यामध्ये कोणी जखमी झाला किंवा कोणी मृत्युमुखी गेला किंवा कोणाच्या वाहनाचं नुकसान झाला तर त्यासाठी तुम्ही किती रुपये देणार आहे, त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे हे तत्काळ जाहीर करून तत्काळ लाडके खड्डे योजना तरी चालू करा। तुम्ही जर हे खड्डे भिजू शकत नाही तर आम्ही प्रतिकात्मक हे शासनाच्या विरोधात आता हे आंदोलनची भूमिका आम्ही घेतली आहे।